नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. आता परिस्थिती पूर्णपणे बदलताना दिसते. जय पवारही आता उघडपणे बोलू लागलेत. अवघ्या 24 दिवसांमध्ये जय आणि पार्थ पवार पुन्हा पवारांच्या बाजूला झुकले. असा अंदाज होता तो आता खरा ठरतोय. दीड वर्षापूर्वी मूळ राष्ट्रवादीवर जी ओहोटी आली होती तीच आता भरतीच्या रूपांतमध्ये परत येताना दिसत आहे. ज्या नेत्याच्या विश्वासावर आमदारांनी बंड केले तोच नेता अर्ध्यावर साथ सोडून निघून गेला. हा धक्का राष्ट्रवादीच्या आमदारांना, पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना अजूनही पचलेला नाही. आज परिस्थिती अशी आहे की 41 पैकी बहुसंख्य आमदार पुन्हा मूळ राष्ट्रवादीकडे वळताना दिसत आहेत. शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास दाखवला जातोय. काही मोजके नेते सोडले तर बाकीचे सर्वजण मनाने आणि विचाराने पुन्हा त्या जुन्या घराकडे परतताना दिसत आहेत. राजकारणातले हे बदल केवळ समीकरणांचे नाहीत तर भावना, विश्वास आणि नात्यांचेही आहेत आणि सध्या तीच भावना अधिक प्रबळ होताना दिसते. सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्याकडे अजित पवारांची राजकीय परंपरा आहे हे खरं, पण फक्त लिगसी पुरेशी असते का? बदलत्या राजकीय समीकरणामध्ये टिकून राहण्यासाठी ज्या प्रकारचं ठाम, खंबीर आणि आक्रमक नेतृत्व लागतं तसा चेहरा सध्या अजित पवार गटात दिसत नाही, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे. पटेल आणि तटकरे यांच्यासारख्या नेत्यांवर भाजपचा शिक्का लागल्याची भावना सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मनात बसली आहे. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक भूमिकेकडे संशयाने पाहिले जाते. ते कोणता डाव खेळत आहेत याबाबतही संभ्रम आहे. अजित पवार गटाबद्दल झाले तेव्हा त्यांनी घेतलेल्या भूमिका अनेकांना पटलेल्या नाहीत. महाराष्ट्रभर लोक म्हणत होते की हा घातपात आहे, तेव्हा तुम्ही म्हणत होता तपास होईल. जेव्हा पवार कुटुंबातून आवाज उठू लागला तेव्हा भूमिका बदलली. शरद पवार स्वतः याला अपघात म्हणत आहेत असं सांगितलं गेलं आणि जेव्हा रोहित पवार स्पष्ट बोलू लागले तेव्हा नवीन चर्चा पुढे आली. दादांची जागा रोहित पवार घेऊ पाहत आहेत. या सगळ्या बदलत्या विधानांमुळे कार्यकर्त्यांच्या मनात गोंधळ आणि संशय वाढला आहे. राजकारणात रणनीती असते, डावपेच असतात, पण शेवटी कार्यकर्त्यांना स्पष्ट भूमिका आणि ठाम नेतृत्व हवं असतं. सध्या मात्र त्या ठामपणाचीच कमतरता जाणवत असल्याची भावना पक्षांतर्गत वर्तुळात होत आहे. आता परिस्थिती आणखीन गंभीर वळण घेताना दिसते. जय पवार सरळ प्रश्न विचारत आहेत. ब्लॅक बॉक्स जळूच शकत नाही, मग तो जळाला कसा? हा साधा पण थेट प्रश्न आहे आणि हा प्रश्न विचारला गेला की उत्तर द्यावंच लागतं. आता पटेल आणि तटकरे यांना विचारलं पाहिजे, तुमचं यावर नेमकं म्हणणं काय? तसेच देवेंद्र फडणवीस यांनाही स्पष्ट भूमिका घ्यावी लागेल. नेमकं घडलंय काय? एकीकडे तुम्ही म्हणता ब्लॅक बॉक्स जळाला, दुसरीकडे म्हणता सीसीटीव्ही फुटेज सुद्धा मिळू शकत नाही. अजित पवारांच्या त्या दिवसाच्या हालचाली, टायमिंग, घटनाक्रम यावर मात्र शांतता आहे. नेमकं काय झालंय याचं स्पष्ट उत्तर कुणीच देत नाहीये आणि याच वेळी आरोप केला जातो की रोहित पवार राजकारण करत आहेत. पण आता परिस्थिती वेगळी आहे. जय पवार आणि पार्थ पवार आधीपासूनच पवार कुटुंबाच्या भूमिकेत होते आणि आता जय पवार स्वतः उघडपणे प्रश्न विचारू लागले आहेत. त्यामुळे हा मुद्दा फक्त राजकारण म्हणून बाजूला सारता येत नाही. राजकारणाचा हा खेळ जणू 360 डिग्री फिरतोय. कालपर्यंत जे बचावत होते ते आज प्रश्नांच्या भोवऱ्यात आहेत आणि या सगळ्या कथात मुख्य संशयाच्या भोवऱ्यात पटेल आणि तटकरेच दिसत आहेत. रोहित पवारांनी आधीच 2 विशिष्ट नेत्यांभोवती प्रश्नांचा चक्रव्यूह उभा केला होता. त्यांनी थेट मुद्दे उपस्थित केले होते. जबाबदारी कोणाची, सत्य काय? आणि आज तेच प्रश्न अधिक ठळकपणे समोर येत आहेत. लोकांना फक्त एकच गोष्ट हवी आहे, स्पष्टता. कारण जेव्हा उत्तर मिळत नाहीत तेव्हा संशय वाढतो आणि संशय वाढला की राजकारणात समीकरणं बदलायला वेळ लागत नाहीत. 2 विशिष्ट नेत्यांभोवती प्रश्नचिन्ह उभं राहिलं आणि त्यातून संशयाचं वातावरण आणखीन गडद झालं. या सगळ्याचा थेट परिणाम अजित पवार गटाच्या आमदारांवर झाला. त्यांच्या मनात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली. आज राजकीय वर्तुळात अशी चर्चा सुरू आहे की भविष्यात हेच आमदार पुन्हा शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली जाण्याचा निर्णय घेऊ शकतात. इतकंच नाही तर काही गुप्त हालचाली सुरू असल्याच्याही चर्चा आहेत. नेमकं कारण काय आहे? पहिलं मोठं कारण आहे मित्रांनो, रोहित पवार यांनी निर्माण केलेला संशय. त्यांनी थेट आरोप केला की अजित पवार यांच्या विमान अपघातामागे घातपाताचा कोण असू शकतो. हा आरोप साधा नव्हता. त्यांनी काही पुरावे, घटनाक्रम पुढे करत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. अपघातापूर्वीचे काही महत्त्वाचे तपशील त्यांनी सार्वजनिक केले. त्यामुळे केवळ राजकीय चर्चा नव्हे तर कार्यकर्त्यांच्या मनातही संशय अधिक वाढला. जेव्हा पक्षातच असे गंभीर प्रश्न उपस्थित होतात आणि त्यावर ठोस उत्तर मिळत नाही तेव्हा आमदार अस्वस्थ होणं स्वाभाविकच असतं. कारण त्यांना आपल्या राजकीय भवितव्याचा विचार करावा लागतो. नेतृत्वावर विश्वास डळमळीत झाला की
निर्णय बदलायला वेळ लागत नाही. सध्या नेमकं हेच चित्र दिसत आहे. संशय, अस्वस्थता आणि बदलत्या समीकरणांची चाहूल. रोहित पवार यांच्या दाव्यानुसार 27 जानेवारीला अजित पवार मुंबईहून बारामतीला कारने जाणार होते, पण अचानक प्रफुल्ल पटेल यांचा फोन आला आणि सुनील तटकरे यांच्याशी चर्चा करण्यासाठी ते थांबले आणि त्यांना त्यामुळे उशीर झाला. दुसऱ्या दिवशी त्यांनी विमानाने जाण्याचा निर्णय घेतला. इथेच रोहित पवारांनी संशय व्यक्त केला. हा बदल फक्त योगायोग होता का, की अजित पवारांनी विमानात जावे असं काही पूर्वनियोजित कार्यक्रम आखला गेला होता? हा प्रश्न त्यांनी उघडपणे मांडला. आणखीन एक मुद्दा लोकांच्या चर्चेत आहे, ते म्हणजे अजित पवारांचे निकटवर्तीय सहकारी असूनही पटेल आणि तटकरे अपघाताच्या सखोल चौकशीसाठी आक्रमक भूमिका का घेत नाहीत? जर सर्व काही स्पष्ट असेल तर चौकशीची मागणी ठामपणे का होत नाही? सोशल मीडियावरही हाच प्रश्न मोठ्या प्रमाणात ट्रेंड झाला आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विलिनीकरण. राजकीय वर्तुळात असे दावे होत होते की अजित पवार दोन्ही गट एकत्र आणण्याच्या बाजूने होते, पण पटेल आणि तटकरे यांनी स्पष्ट केलं की विलिनीकरणाचा विषय अजेंड्यावरच नाही. यामुळे संशय आणखीन वाढतो. हे नेते खरोखरच पक्ष एकत्र येऊ नये म्हणून भूमिका घेत आहेत का, की ते स्वतःचं राजकीय अस्तित्व आणि सत्तेतील स्थान टिकवण्यासाठी शरद पवार यांच्याशी जुळवून घेण्यास टाळाटाळ करत आहेत? आज कार्यकर्त्यांच्या मनात नेमका हाच प्रश्न आहे की निर्णय पक्षहिताचा आहे की वैयक्तिक राजकीय गणिताचा? आणि या प्रश्नांची उत्तरं मिळेपर्यंत अस्वस्थता कमी होणं कठीण आहे. अजित पवारांच्या निधनानंतर त्या गटातील आमदारांमध्ये एक मोठी भीती पसरली आहे. भाजप हा संपूर्ण गट गिळंकृत करेल का? आधीच नेतृत्वाचा अभाव जाणवतोय. अजित पवारांसारखा निर्णयक्षम ठाम नेता नसल्यामुळे गटाची स्वतंत्र ओळख कुमकुवत होत चालली आहे. त्यातच भाजपचा वाढता प्रभाव आणि दबाव या दुहेरी विवंचनेत अनेक आमदार अडकले आहेत. राजकीय विश्लेषक स्पष्ट म्हणत आहेत की अजित पवारांशिवाय हा गट स्वतंत्रपणे उभा राहणं कठीण आहे. परिणामी भविष्यात भाजपकडे पूर्णपणे झुकाव होण्याची किंवा नियंत्रणाखाली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्थानिक पातळीवर ही परिस्थिती गुंतागुंतीची आहे. अनेक आमदार आपल्या मतदारसंघात थेट भाजपशी लढत आलेले आहेत. जर पक्ष भाजपमध्ये विलीन झाला किंवा बी टीम म्हणून ओळखला जाऊ लागला तर त्यांच्या स्थानिक राजकीय ताकदीला मोठा धक्का बसू शकतो. आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांना भाजपच्या चिन्हावर किंवा त्यांच्या अटींवर लढावं लागेल अशी सुद्धा भीती व्यक्त होते. स्वाभिमान, स्थानिक समीकरणं आणि कार्यकर्त्यांचा विश्वास या सगळ्यांवर प्रश्नचिन्ह उभं राहू शकतं. म्हणूनच काही आमदार पुन्हा शरद पवार यांच्या नेतृत्वाकडे पाहत आहेत अशी चर्चा आहे. त्यांना वाटतं स्वतंत्र ओळख, स्पष्ट नेतृत्व आणि कार्यकर्त्यांचा विश्वास टिकवायचा असेल तर सुरक्षित पर्याय कोणता? सध्या अजित पवार गटातील ही अस्वस्थता फक्त राजकीय नाही तर अस्तित्वाची लढाई बनत चाललेली आहे. अजित पवारांनी अपघातापूर्वी भाजपवर केलेली टीका आठवा. पिंपरी चिंचवडमध्ये त्यांनी भाजपला भ्रष्ट राक्षस म्हणत थेट हल्ला चढवला होता. त्या वक्तव्यानंतर अनेक आमदारांना वाटलं दादा आता भाजपपासून अंतर ठेवणार. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला शरद पवार यांच्या गटाशी त्यांची जवळीक वाढते अशी चर्चा होती. म्हणजेच राजकारणात एक नवीन वळण येत असल्याची चाहूल लागली आहे. पण अशा संक्रमणाच्या काळातच त्यांच्या निधनानंतर चित्र बदललं. उरलेले काही नेते पुन्हा भाजपकडे झुकताना दिसू लागले आणि इथेच आमदारांच्या मनात असुरक्षिततेची भावना वाढली. त्यांना वाटू लागलं जर आपण भाजपच्या जवळ गेलो तर आपली स्वतंत्र ओळख टिकेल का, की आपण फक्त वॉशिंग मशीन मधून गेलेल्या पक्षासारखे होऊ? भाजप आपल्याला सत्तेसाठी वापरून घेईल आणि वेळ आली की पक्ष संपवून टाकेल अशी भीती अनेकांच्या मनात आहे. याच्या उलट शरद पवारांचं नेतृत्व अधिक विश्वासार्ह वाटतं असं अनेक आमदार बोलू लागले आहेत. राजकारणात मतभेद असले तरी मोठ्या साहेबांच्या शब्दाला वजन आहे अशी भावना अजूनही कार्यकर्त्यांमध्ये आहे. म्हणूनच आमदारांसाठी मूळ घराकडे परतणं हा पर्याय आता भावनिक आणि राजकीय दोन्ही स्तरांवर योग्य वाटू लागलाय. ही केवळ सत्तेची गणितं नाहीत, हा विश्वास, सुरक्षितता आणि भवितव्याचा प्रश्न बनलाय. थोडक्यात सांगायचं झालं तर मित्रांनो बघा, पटेल आणि तटकरे यांच्यावरील वाढता संशय, भाजपने यापूर्वी इतर पक्षांना हळूहळू संपवून टाकल्याचा इतिहास आणि या दोन्ही गोष्टींमुळे अजित पवार गटात मोठी अस्वस्थता आहे. अनेक आमदार मानसिकदृष्ट्या आता शरद पवार यांच्या छत्रछायेखाली परत जाण्यास तयार असल्याची चर्चा आहे. फक्त प्रश्न आहे तो विलिनीकरणाचा ट्रिगर पॉइंट नेमका कधी येणार? दरम्यान सुनेत्रा पवार यांच्या भोवती सुद्धा राजकीय चक्रव्यूह रचला जातोय असं बोललं जातंय. राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी जेव्हा मतदान घेण्यात आलं तेव्हा 40 पैकी फक्त 35 आमदारांनी सह्या केल्या. मग उरलेले 5 आमदार कोणाचे? ते अजित पवार गटातीलच होते का? हा प्रश्न राजकीय वर्तुळात जोरात चर्चेला जातोय. दुसरीकडे अपघात प्रकरणात ब्लॅक बॉक्स जळाला असं सांगितलं जातंय, पण सीसीटीव्ही फुटेज देण्यास तयार नाहीत अशी टीका होते. जर सर्व काही स्पष्ट असेल तर माहिती लपवली का जाते?
हा साधा एक लोकांच्या मनात खोलवर बसलेला प्रश्न आहे. आज चित्र असं आहे की संशय वाढतोय, उत्तर मिळत नाहीये आणि आमदारांच्या मनात भवितव्याची भीती वाटते. पुढचा राजकीय स्फोट कधी होईल हेच त्यांना आता सगळ्यांना पाहायचं आहे. जय पवारांनाही संशय आहे. हा मुद्दा आता उघडपणे समोर येतोय. पटेल आणि तटकरे सोडले तर बाकी बहुतांश आमदारांना काही अडचण नाही अशी भावना व्यक्त होते आणि अजित पवारांच्या निधनाच्या आदल्या दिवशी ही टाइमलाईन सुद्धा पुन्हा पुन्हा त्याच दोन नावांभोवती फिरते. हा योगायोग आहे का फक्त नैसर्गिक प्रश्न आहे? अशा प्रश्नांच्या चक्रव्यूहातून बाहेर पडणं कठीण आहे मित्रांनो, कारण मुद्दा फक्त राजकारणाचा नाही तर विश्वासाचा आहे. 24 दिवसात सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांना वेगळं करण्यात काही नेते आणि भाजप यशस्वी झाले अशी चर्चा होती, पण त्याच 24 तासात परिस्थिती उलटली. पवार कुटुंबाने पुन्हा पार्थ आणि जय पवारांना आपलंसे केलं. यातून स्पष्ट होतं की राजकारणात स्थिर असं काही नसतं, समीकरणं वेगाने बदलतात. आता इथून दुसरा अंक सुरू होतो का हा प्रश्न उभा आहे. तुमचं मत काय आहे? हे फक्त राजकीय डावपेच आहेत की विश्वास आणि नेतृत्वाचा निर्णायक क्षण आहे? कमेंट सेक्शनमध्ये नक्की व्यक्त व्हा मित्रांनो. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.